आमचं घर नाशिकमध्ये एका पॉश अपार्टमेंटमध्ये होतं. विकास काका स्वभावाने थोडे कडक आणि कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तीचे होते. त्यांचे साड्यांचे मोठे दुकान होते. ते काकींना कधी जास्त कोणाशी बोलू द्यायचे नाहीत किंवा बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. घराच्या चार भिंती आणि काकांचा शब्द हेच जणू काकींचे जग होतं. त्याच दरम्यान मी ऑफिसमधून 10 दिवसांची सुट्टी घेतली होती, त्यामुळे मी पूर्ण वेळ घरीच असायचो. योगायोगाने विकास काका नव्या स्टॉकच्या खरेदीसाठी 2-3 दिवसांसाठी मुंबईला गेले होते. घरात आता फक्त मी आणि शिल्पा काकीच होतो. माझ्या आयुष्यात शिल्पा काकी हे नाव एका वेगळ्याच ओढीने कोरलं गेलं होतं. त्या माझ्या वडिलांच्या धाकट्या भावाची, म्हणजे विकास काकांची बायको. काका आणि माझ्यात वयाचं बरंच अंतर होतं, पण काकी माझ्यापेक्षा केवळ 4 वर्षांनी मोठ्या होत्या. जेव्हा त्या लग्न होऊन आमच्या नाशिकच्या या नवीन घरात आल्या, तेव्हा त्यांचं वय अवघं 30 वर्ष होतं. दिसायला एकदम साध्या, पण त्यांचं शांत वागणं आणि चेहऱ्यावरचं हसू कोणाचंही लक्ष वेधून घेणारं होतं. आमचं घर नाशिकमध्ये एका पॉश अपार्टमेंटमध्ये होतं. विकास काका स्वभावाने थोडे कडक आणि कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तीचे होते. त्यांचे साड्यांचे मोठे दुकान होते. ते काकींना कधी जास्त कोणाशी बोलू द्यायचे नाहीत किंवा बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. घराच्या चार भिंती आणि काकांचा शब्द हेच जणू काकींचे जग होतं. त्याच दरम्यान मी ऑफिसमधून 10 दिवसांची सुट्टी घेतली होती, त्यामुळे मी पूर्ण वेळ घरीच असायचो. योगायोगाने विकास काका नव्या स्टॉकच्या खरेदीसाठी 2-3 दिवसांसाठी मुंबईला गेले होते. घरात आता फक्त मी आणि शिल्पा काकीच होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारी बाहेर कडक ऊन होतं. काकींचं घरकाम आटपलं की त्या हॉलमध्ये येत असत. एकदा दुपारी मी असाच सोफ्यावर ऑफिसची काम करत बसलो होतो. बाहेर ऊन इतकं होतं की एसी चालू असूनही वातावरणात एक प्रकारचा उकाडा जाणवत होता. काकींनी नुकतंच सगळं घर आवरलं होतं आणि त्या थोड्या थकलेल्या दिसत होत्या. त्यांनी निळ्या रंगाची सुती साडी नेसली होती. त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि पदराने स्वतःचा चेहरा पुसू लागल्या. त्यांच्या साध्या राहणीमानातही एक वेगळीच ओढ होती. त्यांच्या येण्याने हॉलमध्ये एक सुंदर सुवास दरवळला. "काय रे अमित, सारखं काय काम करत असतोस? कंटाळा नाही का येत तुला?" त्यांनी अगदी साध्या आवाजात विचारलं. त्यांचा आवाज खूप गोड होता. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या कपाळावर घामाचे छोटे थेंब चमकत होते. "नाही ग काकी, आज जरा जास्त काम आहे म्हणून," मी म्हणालो. पण खरं सांगायचं तर, त्यांच्या इतक्या जवळ बसल्यामुळे माझं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं होतं. त्या शांतपणे बसून स्वतःला वारा घालत होत्या. "अमित, शहरातल्या मुली किती अप टू डेट असतात ना रे," काकूंनी गॅलरीत उभे राहून खाली रस्त्यावरून जाणाऱ्या एका फॅशनेबल मुलीकडे बघत विचारलं. त्यांच्या आवाजात एक सुप्त हळवेपणा होता. त्यांचं ते राहणीमान, तो कॉन्फिडन्स. आणि आमचं हे आयुष्य, फक्त साडी आणि स्वयंपाकघर. खूप फरक असतो ना आमच्यात आणि त्यांच्यात. मी फोन बाजूला ठेवला आणि त्यांच्याकडे शांतपणे पाहत म्हणालो, "काकी, फॅशन म्हणजे फक्त महागडे कपडे किंवा मेकअप नसतो हो. बाहेरच्या जगातल्या त्या झगमगाटापेक्षा तुझ्या या साधेपणात जी एक ग्रेस आहे ना, ती त्यांना कधीच जमणार नाही. तुझं हे नैसर्गिक रूप कोणत्याही मॉडेलला फिकं पाडेल इतकं प्रसन्न आहे." माझ्या या बोलण्यावर त्या एकदम दचकल्याच. चेहऱ्यावर एक निरागस लाली आली आणि त्यांनी पटकन नजर चोरली. "काहीही काय अमित? तू पण आता चेष्टा करायला लागलायस का माझी?" "अगं, तिशी पार केलीय मी. कुठे त्या विशीतल्या तरुणी आणि कुठे मी." मी खुर्चीवरून उठलो आणि हसून म्हणालो, "काकी, सौंदर्य हे वयाच्या आकड्यांवर नसतं, ते बघणाऱ्याच्या नजरेत आणि समोरच्याच्या वागण्यात असतं. आणि तुझ्या या चेहऱ्यावरचं तेज कोणत्याही पार्लरमध्ये विकत मिळत नाही." त्या म्हणाल्या, पण त्यांच्या आवाजात एक प्रकारची सुखावणारी भावना होती. त्या सोफ्यावर थोड्या जवळ सरकून बसल्या. वारा घालताना त्यांचा हात चुकून माझ्या हाताला स्पर्श करून गेला. तो स्पर्श विजेसारखा माझ्या शरीरातून आरपार गेला. काकींनी हात मागे घेतला नाही, उलट त्यांच्या नजरेत एक वेगळीच चमक होती.
खरंच मी सुंदर दिसते, त्यांनी अगदी हळू आवाजात, जणू स्वतःलाच विचारल्यासारखं विचारलं. खूप. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो. त्या क्षणी हॉलमधल्या एसीचा आवाजही मला स्पष्ट ऐकू येत होता, इतकी तिथे शांतता होती. काकींच्या चेहऱ्यावर आता लाली चढली होती. त्यांनी हळूच आपला हात माझ्या हातावर ठेवला. त्यांचा तो मऊ आणि उबदार स्पर्श माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. बाहेर ऊन रणरणत होतं, पण घराच्या त्या बंद खोलीत, काकांच्या अनुपस्थितीत, आमच्या दोघांच्या भावनांचा वेगळाच खेळ सुरू झाला होता. काकींनी आपला पदर नीट सावरला, पण त्यांची नजर मात्र माझ्यावरून हटत नव्हती. अमित, तुझे काका कधीच असं बोलले नाहीत रे माझ्याशी, त्या म्हणाल्या आणि त्यांचा आवाज थोडा कापरा झाला. मी त्यांचा हात हळूच दाबला, जणू त्यांना खात्री पटवून देत होतो की मी त्यांच्या भावना समजतोय. दुपारची ती वेळ हळूहळू संध्याकाळकडे झोकू लागली. काकी सावरल्या आणि म्हणाल्या, चल चहा करते, आज काका नाहीत तर आपण निवांत गप्पा मारू. त्या किचनमध्ये जाताना मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांची ती लयबद्ध चाल आणि त्यांचं व्यक्तिमत्व माझ्या मनात घर करून बसलं होतं. रात्री जेव्हा मी माझ्या बेडवर पडलो, तेव्हा खिडकीतून येणारा वारा मला पुन्हा काकींची आठवण करून देत होता. मला जाणवत होतं की हे नातं जरी समाजाच्या नजरेत वेगळं असलं, तरी त्या 10 दिवसांच्या सुट्टीने आणि काकांच्या मुंबई दौऱ्याने आम्हा दोघांच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं होतं. काकींचं ते साधं सौंदर्य आणि तो ओलावा माझ्या स्वप्नांचा कायमचा भाग बनला होता. मित्रांनो, शिल्पा काकी आणि अमितची ही कहाणी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. काका मुंबईहून आल्यावर काय झालं असेल, हे मी पुढच्या भागात सांगणारच आहे. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कथेसह. तोपर्यंत पाहत राहा सुगंधी कथा. धन्यवाद.